नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर 4 टक्समध्ये ब्लाऊज कट करायचा आहे. 36 साईज आहे, छाती साईज 36 साईज आहे ह्या ब्लाऊजची. आणि उंची जी आहे तर उंची 13च आहे. कारण प्रत्येक कस्टमरचे जे मापे असतात वेगवेगळे असतात. कारण काहीची उंची 15 इंच पण घ्यावं लागते, काहीची 14 घ्यावं लागते. कारण त्यांच्या हाईटनुसार त्यांची उंची ठरल्या जाते. तर हे बघा, इथं मी 13 इंच जे आहे तर 13 इंच उंची घेते. 13 इंच अशी उंची घेऊन सरळ जी रेषा आहे तर मग याची आपल्याला सरळ रेषा अशी आखून घ्यायची. ही बघा, अशी सरळ रेषा आखून घ्यायची. आणि नंतर आपल्याला वरच्या साईडना शोल्डरचे आणि ते मापे जे आहे तर शोल्डरची मापे टाकायची. शोल्डर जे आहे 5.5 इंच घ्यायचं आहे. आणि मुंडा जो आहे तर तो पण आपल्याला 5.5 इंचच घ्यायचा आहे. ह्या साईडना पण आपलं खालच्या साईडना 5.5 इंच भरलं पाहिजे. कारण जी रेषा आहे ती सरळ आली पाहिजे. आता आपल्याला छातीचं माप टाकायचं. तर 36 छाती आहे. छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच जे आहे तर मार्जिंगसाठी 2 इंच घ्यायचं आहे. आता याचा पण इथं आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे. आता कमर घेर जो आहे तर खालच्या साईडनं 8 इंच आणि टक्ससाठी पाठीवरच्या टक्ससाठी 1 इंच घेतलेलं आणि मार्जिंगसाठी 2 इंच. जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो तेव्हा ब्लाऊजवरतून मापे घ्यायची किंवा मग असे आपण जे टाकतो ना तर मग असे मापे टाकायची. 36 साईजसाठी किती आपल्याला मापे लागणार तसं टाकायचं. पण हाईटचं जे आहे ना तर प्रत्येक कस्टमरची हाईट कमी जास्त होती. हे बघा, असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. थोडासा आपल्याला असं खाली यायचं आहे, उतार द्यायचा आहे मुंड्याला. त्याच्यामुळं काय होतं, शोल्डर उतरत नाही. आता गळारुंदी जी आहे तर गळारुंदी बघा मी 2.25 इंचावरती दिलेली आहे. कारण हे जे आहे तर नेक आपण डीप नेक घेणार आहोत त्याच्यामुळं. तर खालच्या साईडनं जे आहे तर मी गळारुंदी 3 इंच दिलेली आहे. याला असा आकार देऊन घ्यायचा. जसा तुम्हाला आकार द्यायचा तसा तुम्ही आकार देऊ शकता त्याला. आता हे जे आहे तर हे आपले बॅक साईडची मापे टाकून झालेली आहे. आता आपल्याला हे बॅक साईडवरूनच आपल्याला फ्रंट साईड काढायची आहे. त्याच्यामुळे आता मी जो हाय मापे टाकलेले आहेत हा पेपर कट करून घेते. कारण हा पेपर फोल्डमध्ये आहे तर मग मी त्याचे मधून असा कट करून घेते. आणि सगळ्या साईडनं असं म्हणजे आपल्याला जे मापे आहे ते कट करून घ्यायचे. कारण आता हे बॅक साईडचे माप आहे आणि आता आपल्याला याच्यावरूनच फ्रंट साईडचं माप जे आहे तर ते टाकायचं आहे. मापे टाकायला म्हणजे एवढं पण काही अवघड नाही आहे, लगेच लक्षात बसतं आहे कसे मापे टाकायचे, काय टाकायचे ते. आता हा जो पेपर आहे तर आपण ह्याच पेपरवरती आता आपण याचे जे माप आहे फ्रंट साईडचं ते मापे आपण याच्यावरती टाकून घ्यायचं. जसं आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही असं बॅक साईड काढून तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती जरी हे केलं ना तरी पण चालतं. पण जेव्हा तुम्ही नवीन शिकता तेव्हा पेपर कटिंगच करायची, डायरेक्ट कपड्यावरती नाही मापे टाकायची.
परत आता आपल्याला इथं समोरचं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे, त्याच्यामुळं आपण 5.5 इंचावरती आपण मुंडा जो आहे तर आखून घ्यायचा आहे. कारण आता इथं आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. तर हे असं 1 इंचावरती मी असा पॉईंट दिला आहे बघा, आणि असा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही फ्रेंच कर्वाच्या साहाय्याने पण देऊ शकता किंवा असा हाताने पण देऊ शकता. नंतर गळारुंदी जी आहे तर मी गळारुंदी समोरच्या साईडनं 2.5 इंच घेतलेली आहे, आणि गळा उंची जी आहे तर ती 5.5 इंच घेतलेली आहे. हे बघा, आता आपला जो आहे तर समोरचा गळा पण आखून झालेला आहे. उंचीमध्ये ना तर आपण बॅक साईडपेक्षा फ्रंट साईडला आपण 1-1 इंच उंची वाढवणार आहोत. आणि 1-1 इंच उंची वाढवून अशी सरळ रेषा आखून घ्यायची. आता आपल्याला 4 टक्समध्ये आपण ही ब्लाऊज शिवणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर इकडच्या साईडनं जे आहे तर मी 3.5 इंच घेतलेली आहे क्रॉसपट्टी, आणि ह्या साईडनं जे आहे तर 3 इंच घेतलेली आहे, आणि त्याची अशी क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला याला जे आहे तर टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर टक्स जे द्यायचं आहे 4.5 इंचावरती घ्यायचं आहे बघा, हुकपट्टी आयपट्टीच्या साईडनं. आणि टक्सची जी उंची आहे तर ती 2 इंच घ्यायची आहे वरती. आणि टक्स आहे ना तर दोन्ही साईडनं 1-1 इंच आपल्याला घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. कारण तुम्ही असे टक्स घेतला तरच 4 टक्स जो ब्लाऊज आहे एकदम व्यवस्थित बसतोय. आता हुकपट्टी आयपट्टीकडनं एक आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, टक्स पॉईंट. तर काय करायचं आहे, त्याचा मध्ये काढला मी, आणि तिथं पण आपल्याला असा एक असा टक्स, तिथं पण आपला टक्स येणार आहे. पण काय करायचं, आपण जे टक्स घेतोय ना, टक्समध्ये काय करायचं, 2-2 इंचाचा जो आहे ना तर अंतर राहिलं पाहिजे. अशा हिशोबानंच आपल्याला टक्स घ्यायचे आहे. टक्समध्ये 2-2 इंचाचा जो आहे तर असं 2-2 इंच गॅप आला पाहिजे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा त्याप्रमाणे. हे बघा, आता हे जे आहे तर 4 टक्स ब्लाऊजचे आपले हे मापे जे आहे ना तर मापे टाकून झालेली आहे. आता हे जे आहे तर आपल्याला हे कट करून घ्यायचं. आणि आता आपण काय केलेलं आहे बघा, इथं जे आहे ना तर आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये नाही वाढवायचं आहे. आपल्याला इथं टक्स गेलेला आहे ना तर टक्समध्ये आपला इथं 2 इंच कपडा जाणार आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं, इकडं समोर जे आहे ना तर 2 इंच आपल्याला, हे बघा इथं आपला 2 इंच जाणार आहे. तर मग आपल्याला इकडं समोर काय करायचं आहे, आपल्याला तो 2 इंच आपल्याला इकडं वाढवून घ्यायचा आहे. इकडं आपल्याला तो वाढवून घ्यायचा आहे. आणि समोर पण आपला इथं काय होणार आहे, इथं पण आपला अर्धा इंच कपडा जाणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला तिथं समोर वरती पण आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण शिलाई मार्जिंगसाठी पण लागणार आहे. त्याच्यामुळं वरच्या साईडनं पण आपण 1 इंच वाढवलं, खालच्या साईडनं आपण 2 इंच वाढवलं. आणि याची अशी लाईन आखून घ्यायची. आता जेव्हा आपण हे करू ना, कपडा जेव्हा आपण कट करू ना, तर कपड्यावरती आपल्याला कुठलेही मापे वाढवायची गरज नाही. जसं हे आहे असंच ठेवूनच आपल्याला मापे कट करायची.
फोरटक्स ब्लाऊज असं जर तुम्ही कट केलं ना तर एकदम व्यवस्थित असा फोरटक्स ब्लाऊज बसतोय. हा समोरचा गळा आहे बघा, समोरचा गळा पण कट करून घ्यायचा. तर हे जे आहे तर आपले हे मापे टाकून झालेली आहे बघा. ह्या पद्धतीनं फोरटक्स ब्लाऊजचं जर तुम्ही कटिंग करून शिवला तर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसतो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.